सर हे डीपसीक नेमकं काय आहे आणि या आजचा जो अर्थसंकल्प झाला त्यात भारताने 500 कोटींची तरतूद केली, नेमकी कशासाठी ही तरतूद केली? डीपसीक हे चीननी काढलेलं एक ही टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे अमेरिकेत जी ChatGPT निघालेलं होतं ओपन AIचं, त्याला उत्तर म्हणून चीननी हे तयार केलं. पण त्यातला फरक काय आहे तर खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आपल्याला ढोबळमानाने 3 टप्पे मानता येतील. पहिला म्हणजे ज्याला आपण सिम्बॉलिक AI म्हणतो, म्हणजे त्यावेळी एक्सपर्ट सिस्टम्स वगैरे असायचे, काही कम्प्युटरला आपण ज्ञान द्यायचो चकट. डॉक्टर कसं काम करतात, वकील कसं काम करतात, की अमुक ताप आला तर गोळी अमुक कुठली गोळी द्यायची, किंवा आणखीन सर्दी आली तर काय करायचं वगैरे, हे सगळं इफ देन एल्सच्या अशा भाषेमध्ये संपूर्ण आपण ज्ञान त्या कम्प्युटरला द्यायचो आणि मग त्याला प्रश्न विचारतो. ते एक्सपर्ट सिस्टम नंतर रोबोटिक्समध्ये पण थोडी थोडी प्रगती झाली, किंचितची नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये प्रगती झाली, पण ती प्रचंड मोठी प्रगती होत नव्हती. दुसरा टप्पा मशीन आणि डीप लर्निंगचा आला 2000च्या दशकामध्ये, की ज्या वेळेला संपूर्ण डेटा त्याला इनपुट म्हणून द्यायचा आणि त्यातनं पॅटर्न शोधायचे किंवा फेस रेकग्निशन किंवा इमेज रेकग्निशन करायची, हा मशीन आणि डीप लर्निंगमध्ये हा प्रकार सुरू झाला. की डेटावरनं पॅटर्न, त्याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात आणि त्यामुळे डेटा सायन्समध्ये अर्थातच डेटा ॲनालिटिक्सचा वापर सुरू झाला आणि ते पॅटर्न शोधण्याकरता स्टॅटिस्टिक्सचा वापर सुरू झाला. हे सगळं मशीन आणि डीप लर्निंगमध्ये सुरू झालं, की डेटा इनपुट देऊन त्यातनं पॅटर्न शोधणं, त्यातनं कन्क्लुजन काढणं किंवा इमेज काढणं. तिसरा टप्पा 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला आणि त्या पेपरचं अटेन्शन इज ऑल यू नीड अशा त्याचं नाव होतं. लोकांना तर पहिल्यांदा काही कळलं नाही, पण त्या पेपरमध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्यांनी वर्णन केलं होतं आणि ChatGPT त्या आर्किटेक्चरवर अवलंबून आहे. त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर टेक्स्ट दिलं जातं. म्हणजे संपूर्ण विकिपीडिया, अमुक तमुक, ही संपूर्ण इंग्लिशच्या कादंबऱ्या, संपूर्ण वर्तमानपत्र आत्तापर्यंतची सगळी, आणि चॅट्स, आपले व्हॉट्सअपचे चॅट्स वगैरे, हे सगळं फीड केल्यानंतर ते 2 विभागात हे केलं जातं. ते सगळ्यांमधनं ते एक अत्यंत अनेक बिलियन्स त्यातले पॅरामीटर तो निर्माण करतो. म्हणजे कुठल्याही ChatGPTला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात, की लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये नवीन शब्द तयार करणं. एक शब्द तयार झाला तर एक वाक्य, वाक्य झालं तर पॅराग्राफ, पॅराग्राफ झालं तर पूर्ण निबंध किंवा कविता. आज जे ChatGPT कविता करतो, लेख लिहितो, हे त्याच्याचमुळे ते नवीन जनरेट करतं, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आणि त्याचा एक भाग म्हणजे त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल, आणि त्याचा एक भाग म्हणजे ChatGPT. तर त्याला एवढा सगळा डेटा दिल्यानंतर त्यातनं तो शब्दांचे संबंध, आणि त्याला व्हेक्टर्स म्हणतात, त्यात चिरण्याचं कारण नाही, पण त्यातनं तो एक मॉडेल बनवतो. त्यात बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स असतात, अक्षरशः अब्जावधी पॅरामीटर्स असतात. आणि मग दुसरं जे भाग असतो तो म्हणजे कन्क्लुजन काढणं, म्हणजे इन्फरन्स मॉडेल म्हणतात. ते जास्त सोपं असतं. एकदा संपूर्ण टेक्स्टचं त्यांनी एक, ज्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो, जसं आपण झिप फाईल तयार करतो, तर झिप फाईल हे लॉसी असतं, म्हणजे त्यातला काही भाग पूर्णपणे रिप्रोड्यूस करता येत नाही, पण लॉसलेस झिप फाईल लॉसलेस असते, म्हणजे पूर्ण रिप्रोड्यूस करता येते. पण इथे किंचित लॉसी जर का आपण कॉम्प्रेस केलं, त्यातनं पॅरामीटर्स सगळं ते गोळा केली, तर त्याला ते मॉडेल बनतं. आणि मग आपण ते मॉडेलचा वापर करून इन्फरन्स काढून पुढचा शब्द निर्माण करतो. आय एम गोइंग टू म्हणलं की तो नाशिक, म्हणजे मी आत्तापर्यंत कुठे कुठे गेलेलो आहे तर शोधून नाशिकला 80% वेळा गेलो असेल तर पुढचा शब्द नाशिक म्हणतो काढतो. मग मी आय एम गोइंग टू नाशिक 2 असं म्हटलं की मग पत्ते खेळायला जातोय का पोहायला जातोय की मित्रांना भेटायला जातोय, हे सुद्धा माझ्या आत्तापर्यंतच्या टेक्स्टवरनं शोधून तो पुढचं आणखी अक्षर शोधायला जातो. तर अशा तऱ्हेने तो जनरेट करत जातो, पण त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. पण त्याला खूप मोठं टेक्स्ट लागतं आणि ते संपूर्ण प्रोसेस करण्याकरता त्याला GPUs लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स. म्हणजे नॉर्मल कम्प्युटरमध्ये CPUs असतात, ते चालत नाहीत. ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स हे व्हिडिओ गेम्ससाठी सुरुवात केली आणि ते NVIDIA नावाच्या कंपनीने सुरू केले. पहिल्यांदा त्यांना वाटलं की व्हिडिओ गेम्समुळे आपलं सगळं चालेल वगैरे, पण त्यांचं फार काही वाढ झाली नाही, पण तरी ते चिकटून राहिले त्याला, की याचा कधीतरी उपयोग होईल. आणि जेव्हा लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये हजारो GPUs लागतात, अक्षरशः 10,000, 10,000, 20,000, 20,000 वगैरे अशी GPUs लागतात. म्हणजे खूप फास्ट प्रोसेसिंग लागतं. आणि असं प्रोसेसिंग आणि प्रचंड मोठ्या डेटावर मग तो हे मॉडेल बनवतो. म्हणून लार्ज लँग्वेज मॉडेलला, आणि म्हणून ते अमेरिकेत घडू शकलं, कारण अमेरिकेत ते GPUs इतके अवेलेबल होते आणि एवढा मोठा डेटा जो आहे तो गुगल, फेसबुक ह्यांच्याच मालकीचा होता, म्हणून भारतात ते घडू शकत नव्हतं. आणि म्हणून NVIDIAचे शेअर्स प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले. त्याचबरोबर त्यामुळेच भारताने अर्थसंकल्प जो आज आपला झाला आहे त्यामध्ये 500 कोटी
कोटींची तरतूद केली का असं वाटतं? नाही नाही, जेव्हा चीनने जेव्हा डीप सीक जेव्हा चालू केलं तेव्हा या सगळ्याला तडा गेला. कारण त्यांनी 100 मिलियन ची गुंतवणूक केली होती चॅट जीपीटीनी आणि इतर फेसबुकच्या लॅमानी 80 कोटी वगैरे 80 मिलियन का 60 मिलियन. चीननी 5.6 मिलियन 50 कोटीमध्ये ते केलं. म्हणून संपूर्ण एनव्हिडियाचे हे सगळ्यांचे शेअर कोसळले, मायक्रोसॉफ्टचे शेअर कोसळले, गुगलचे शेअर कोसळले आणि या प्रचंड मोठ्या कारण असं की आता एवढ्या मोठ्या जीपीयूची गरज काय. चीननी जीपीयूज वापरले पण ते सगळ्यात टॉप क्लासचे वापरले नाही, त्याच्या खालचे वापरले आणि 10-20 हजारचे 2000 जीपीयूज फक्त वापरले आणि 2 महिन्यात त्यांनी मॉडेल तयार केलं. आणि त्यामुळे झालं काय की त्यामुळे संबंध जगाला कळलं एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणि एवढे जीपीयूज आणि एवढं प्रचंड लोक लागणार आणि असं काही न करता आपल्याला 50 कोटीमध्ये हे करता येते. आणि ते झाल्यानंतर अमेरिकेची झोप उडाली, कारण याचा अर्थ आपलं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व आता जाणार म्हणून ती झोप उडाली आणि शेअरचे प्राइसेस कोसळले. आता भारताने जे 500 कोटी जे गुंतवलेले आहेत माझ्या मते ते अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे, पण ती तरीसुद्धा ते कमी आहेत असं मला वाटतं. भारताने प्रचंड मोठ्या प्रमाणावर AI मध्ये गुंतवणूक केली पाहिजे, इनोव्हेशनला वाव दिला पाहिजे. कारण आपण हे संबंध चीनने डीप सीक केलं तर आपणही करू शकतो. आणि एवढंच नव्हे, फक्त AIचं असं डीप सीकसारखी हे करणं एवढाच फक्त उद्देश नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खऱ्या अर्थाने शेतीमध्ये, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी कसा वापर करते, सामान्यांचं जीवन सुधारण्याकरता कसं करता येईल, इथे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त डीप सीक अशा तऱ्हेचं तयार करण्याऐवजी इतरही अनेक गोष्टीत आपण खर्च केला पाहिजे. AIचा वापर खऱ्या अर्थाने केला पाहिजे. ड्रग डिस्कवरी आहे, रोगांचं निदान आहे, डायग्नोसिस आहे, हॉस्पिटलची परिस्थिती सुधारणं आहे, शिक्षण क्षेत्रात करता येईल. या सगळ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर AIचा वापर आपल्याला करता येईल. आणि AIचा वापर फक्त नोकऱ्या घालवण्याकरता नाही, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये नेहमीच मी म्हणत आलेलो आहे की जशी प्रगती होईल तसं 2 कामगारांच्याऐवजी एकच कामगार काम करू शकेल. म्हणजे एकाला काढण्याची गरज नाही, तुम्ही कामाचे तास कमी करू शकता आणि इतर कामं करू शकता, लोकांचे आयुष्य सुखकर करू शकता. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा सामान्य काळ आपण शिक्षण आणि आरोग्य दुर्लक्षलेलं आहे. म्हणजे शिक्षणावर 6% करायला पाहिजे, आपण 2-3% जेमतेम करतो. आरोग्यावर 5% करायला पाहिजे, तर आपण 1-2% फक्त करतो. तर मला असं वाटतं तिथे जास्त करायला पाहिजे, तिथे टेक्नॉलॉजीचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे. म्हणजे रोबोटिक सर्जरी हा एक भाग झाला, पण इतरही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हे तिथे AIचा वापर केला आहे, पण त्या दृष्टीने 500 कोटी हे कमी आहेत असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.